मित्रांनो नमस्कार आणि सगळ्यांचं आर्थिक स्वागत. पुढे जाण्याआधी काही महत्त्वाच्या सूचना. पुढील अर्धा तास कोणताही कॉल घेऊ नका किंवा व्हॉट्सॲप चॅट देखील करू नका. आपले आयुष्य बदलणाऱ्या या वेबिनारवर 100% लक्ष केंद्रित करा. जर तुमचा व्हिडिओ ऑन असेल तर कृपया एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीसारखे बसा. आणि सगळ्यात महत्त्वाचे, जर या वेबिनारला तुम्हाला जबरदस्तीने बसवले गेले असेल तर कृपया तुम्ही आत्ताच हा वेबिनार सोडू शकता. धन्यवाद. मित्रांनो, असं म्हणतात की पैसा भगवान नहीं पर भगवान से कम भी नहीं. खरं आहे का हे? खरंच पैसा का महत्त्वाचा आहे? तुमच्या मित्राने तुम्हाला इथे का बोलवलं आहे आणि तुम्ही हे प्रेझेंटेशन का ऐकायचं आहे? या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला इथे मिळणार आहेत. वाय? ड्रीम्स, स्वप्न, स्वप्न, स्वप्न. प्रत्येक माणूस स्वप्न पाहतो. मित्रांनो, स्वप्न पाहण्यापासून कोणी आपल्याला रोखू शकतं का? नाही ना? तसंच स्वप्न पूर्ण करण्यापासून सुद्धा आपल्याला कोणी रोखू शकत नाही. ड्रीम्स, स्वप्न. काय असतात सामान्य माणसांची स्वप्न? एक सुंदर आलिशान घर, छानशी कार, टुमदार बंगला, मुलांचं शिक्षण, चांगला बँक बॅलन्स, फॉरेन टूर, कुटुंबासोबत मोकळा वेळ, समाजसेवा. पण अशी कोणती गोष्ट आहे की जी आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखते? का आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही? काय कारण असेल? इन्क्रीजिंग इन्फ्लेशन. होय, वाढती महागाई. मध्यमवर्गीयांचं महागडं दुखणं महागाई. मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांचा चुराडा करणारी महागाई. मित्रांनो, आता बघूया महागाईचा भयंकर वाढणारा वेग. 1960 साली 20 माणसांच्या एका कुटुंबाचे महिन्याचे बजेट होते फक्त ₹100. आणखीन 20 वर्षांनी त्यात एक शून्य वाढलं आणि बजेट झाले 1000. आणखीन 20 वर्षांनी 2 शून्य वाढले आणि बजेट झाले 10,000. आणि आणखीन 20 वर्षांनी म्हणजे आज 2020 साली हे बजेट गेलं लाखाच्या घरात. दर 20 वर्षांनी महागाई 10 पटीने वाढते आहे. आणि हे जर असंच चालू राहिलं तर कल्पना करा, 2040 साली 4 माणसांच्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च असेल 10 लाख. होय, 10 लाख पर मंथ पर फॅमिली. अविश्वसनीय पण एक कटू सत्य. एकीकडे वाढत्या महागाईचा फास तर दुसरीकडे गेले कित्येक महिने ठाण मांडून बसलेला जीवघेणा करोना आणि न संपणारा लॉकडाऊन आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक मंदी, बेकारी, ठप्प झालेले उद्योगधंदे अशा महाभयंकर समस्या. आता वेळ आली आहे जागं होण्याची, डोळे उघडण्याची. जागे व्हा आणि तयार व्हा. होय, परिस्थिती महाकठीण आहे. काहीतरी नक्कीच करावं लागेल. जगण्याची लढाई तर लढावीच लागेल. पैसा तर कमवायलाच लागेल. पण काय करावं लागेल आणि कसं, की जेणेकरून हातात पैसा खेळेल?
सादर आहे एक अशी सुवर्ण संधी जी तुमचं आयुष्यच आरपार बदलून टाकेल, तुम्हाला श्रीमंत करेल. वेलकम टू 100.biz, द पॉवर ऑफ क्राउड फंडिंग. 100.biz, a life changing opportunity. Goal, passion, team. काय आहे 100? मित्रांनो, हा एक डोनेशन बेस्ड क्राउड फंडिंग प्लॅन आहे, जो 1 ऑक्टोबर 2019 साली सुरू झाला. अ प्रोग्राम विदाउट लुजर्स. म्हणजे इथे जो येतो तो जिंकतो. इथे हरत कोणीच नाही. कारण अपलायन्स हेल्पिंग डाउनलाईन्स. लॉकडाऊनच्या कठीण काळातही अनेक लोकांना जगण्याचे बळ देणारा, त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणारा हा जबरदस्त 100 प्लॅन हैदराबाद येथील हाय लाईफ सिक्युअर इंडिया मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मार्केटमध्ये आणला. ही आहेत कंपनीची काही लीगल डॉक्युमेंट्स, जसे की सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने इश्यू केलेलं सर्टिफिकेट, उद्योग आधार MSME रजिस्ट्रेशन, आणि पॅन कार्ड. ही सगळी डॉक्युमेंट्स तुम्ही कंपनीच्या www.100biz.com या वेबसाईटवर बघू शकता, शिवाय डाउनलोडही करू शकता. मित्रांनो, 100 बीज हा एक हेल्पिंग हँड प्लॅन आहे. गिफ्ट आणि डोनेशन स्वरूपात एकमेकांना मदत करत हा प्लॅन पुढे जातो आणि यात आलेल्या प्रत्येकाला हा प्लॅन श्रीमंत करतो. 100 बीज या क्राउड फंडिंग प्रोजेक्टची 5 प्रमुख वैशिष्ट्ये मी तुम्हाला शेअर करतो. आयुष्यात एकदाच तुम्हाला केवळ 100 रुपये इन्व्हेस्ट करून या प्रोजेक्टमध्ये एंट्री मिळते. इथे तुम्हाला कोणतेही प्रॉडक्ट विकत घ्यायचे नाही किंवा कोणालाही कोणतेही प्रॉडक्ट विकायचे नाही. या प्रोजेक्टची संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने चालते, म्हणजे तुम्ही अगदी घरात बसून लॅपटॉप किंवा मोबाईलवर देखील हा प्रोजेक्ट हँडल करू शकता. कंपनी ॲडमिन फी व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने अतिरिक्त पैसा आपल्याकडून घेत नाही. आणि या प्रोजेक्टचा रिस्क फॅक्टर जो आहे तो फक्त आणि फक्त 100 रुपये. मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की क्राउड फंडिंग म्हणजे नेमकं काय, किंवा क्राउड फंडिंगचे काही प्रकार आहेत का? तर तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला क्राउड फंडिंग संदर्भात भरपूर माहिती मिळेल. पण मी इथे तुम्हाला शेअर करतोय क्राउड फंडिंगचे 5 प्रकार. पहिला प्रकार आहे इनोव्हेटिव्ह स्टार्टअप बिझनेस. जगातले अनेक इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स हे क्राउड फंडिंगच्या माध्यमातून सुरू झाले आहेत. दुसरा प्रकार आहे डोनेशन किंवा गिफ्ट बेस्ड क्राउड फंडिंग. एखाद्या गरजू व्यक्तीच्या हॉस्पिटलचा खर्च काही दानशूर मंडळी एकत्र येऊन फंड उभा करून पूर्ण करतात. कोरोना काळामध्ये PM केअर्स किंवा चीफ मिनिस्टर्स रिलीफ फंड ही क्राउड फंडिंगची उत्तम उदाहरणे आहेत. तिसरा प्रकार आहे रिवॉर्ड बेस्ड क्राउड फंडिंग, आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य लॉटरी. लाखो लोक जेव्हा 200 रुपयाची तिकिटे विकत घेतात, तेव्हा त्यातून जमा झालेल्या फंडातून काही लोकांना 3 करोड, 2 करोड, 1 करोड अशी बक्षिसे दिली जातात. हे रिवॉर्ड बेस्ड क्राउड फंडिंगचे उत्तम उदाहरण. चौथा प्रकार आहे बेनिफिट बेस्ड क्राउड फंडिंग. मेडिक्लेम, इन्शुरन्स ही याची उत्तम उदाहरणे. पाचवा प्रकार आहे इक्विटी बेस्ड क्राउड फंडिंग. शेअर मार्केटमध्ये लिस्टिंगमध्ये असलेल्या मोठ्या मोठ्या कंपन्या आपले शेअर्स अगदी 10 रुपयांपासून ते हजारो लाखो रुपयांपर्यंत विकतात. हे त्याचे उत्तम उदाहरण.
क्राऊड फंडिंग म्हणजे लोकांनी एकत्र येऊन डोनेशनच्या माध्यमातून उभा केलेला एक मोठा फंड जो लोकांसाठीच वापरला जातो. क्राऊड फंडिंगचे 5 प्रकार बघितल्यानंतर तुमचा आता या गोष्टीवर तर नक्की विश्वास बसला असेल की हे कोणत्याही प्रकारे MLM नाही किंवा नेटवर्क मार्केटिंग नाही किंवा ट्रॅडिशनल मार्केटिंग नाही किंवा ॲफिलिएट, रेफरल कोणत्याही प्रकारचं मार्केटिंग नाही. तर हे आहे केवळ माणसांचं नेटवर्किंग किंवा टीमवर्क म्हणा हवं तर. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत. चला 8 करोडच्या प्रवासाला सुरुवात करूया आयुष्यात फक्त एकदाच 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून. मित्रांनो, हा फक्त 3 लेवलचा प्रवास आहे. तुम्ही येता तेव्हा लेवल 0, मग लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3. मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये लेवल 0ला तुम्ही तुमच्या इमिजिएट स्पॉन्सरला 100 रुपये गिफ्ट किंवा डोनेशन देऊन एंट्री करता. त्यानंतर लेवल 1ला तुम्हाला 200 रुपये डोनेट करावे लागतात आणि लेवल 2ला 1000 रुपये डोनेट करावे लागतात. आता तुम्ही विचार कराल की हे 1200 एक्स्ट्रा कुठून आले? तर मित्रांनो, काळजी करू नका. आपली मूळ इन्व्हेस्टमेंट रुपये 100च आहे. हे जे 1200 आपण डोनेट करतोय ते तुमच्या खिशातले नसून तुम्हाला मिळालेल्या डोनेशन मधले आहेत. आता हे तुम्हाला डोनेशन कुठून मिळालं आणि तुम्ही कोणाला डोनेट करता हे सगळं आपण आपल्या पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही इतरांना डोनेशन देता त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा इतरांकडून डोनेशन येत असतं. जसं की लेवल 0ला नो डोनेशन, पण लेवल 1ला मात्र तुम्हाला 300 रुपये मिळतात. लेवल 2ला तुम्हाला 1800 रुपये मिळतात आणि लेवल 3ला तुम्हाला तब्बल 27,000 रुपये डोनेशन म्हणून येतात. आता पुन्हा एकदा हे डोनेशन कुठून येतं आणि कोणत्या पद्धतीने येतं हे सगळं आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आता आपण लेवल 1 समजून घेणार आहोत. रुपये 100 डोनेशन देऊन आपण या प्रोजेक्टमध्ये सामील झालो. लेवल 1ला आपण तेव्हा येतो जेव्हा आपण आपल्या 3 मित्रांना संधी देतो. लक्षात ठेवा, ही संधी देत असताना आपण कोणालाही हा प्लॅन फोनवर सांगायचा नाही, तर आपल्या अनेक मित्रांना अशा प्रकारच्या मीटिंगला आमंत्रित करायचे, प्लॅन समजून तुमच्यासोबत जॉईन होण्यासाठी. लक्षात घ्या, आपल्याला फक्त 3 जणांना इमिजिएट संधी द्यायची आहे. आपण मीटिंगसाठी बोलावलेल्या आपल्या अनेक मित्रांपैकी जे हा प्लॅन ऐकतील, ज्यांना हा प्लॅन आवडेल, पटेल, तेच आपल्यासोबत जॉईन होणार आहेत. समजा आपल्यासोबत आपले 3 मित्र जॉईन झाले. सचिन, केतन आणि मनाली. त्यांनी दिलेले प्रत्येकी 100 डोनेशन असे 300 आपल्याकडे जमा झाले आहेत. यापैकी 200 आपण आपल्या सेकंड अपलाईनला देणार आहोत. आता आपली सेकंड अपलाईन म्हणजे कोण? तर आपल्या इमिजिएट स्पॉन्सरच्या वरची व्यक्ती. हे 200 रुपये त्यांना द्यायचे हे आपल्याला कसं कळतं? तर आपल्याला जॉईन होताना एक युजर आयडी आणि पासवर्ड मिळतो. आपल्या कंपनीच्या वेबसाईटवर या युजर आयडीने लॉग इन केल्यानंतर आपल्या डॅशबोर्डवर आपल्याला हे समजतं. हे डोनेशन आपण गुगल पे, फोनपे, पेटीएम किंवा बँक ट्रान्सफर करू शकतो. आत्ता आपल्या समोर जी स्लाइड आहे त्या स्लाइडवर चित्र स्पष्ट आहे. आपले 3 मित्र सचिन, केतन आणि मनाली यांचे प्रत्येकी 100 असे 300 आपल्याकडे जमा झाले. त्यापैकी 200 रुपये आपण सेकंड लेवल अपग्रेड डोनेशन केलं. आपल्याकडे उरले 100 रुपये. हे 100 म्हणजे आपलं इन्कम. व्यावसायिक भाषेत ह्याला ब्रेक इव्हन स्टेज म्हणतात. ब्रेक इव्हन स्टेज म्हणजे काय? तर आपण 1,00,000 रुपये गुंतवले आणि आपले 1,00,000 रुपये परत आले. इथे आपण
100 रुपये डोनेशन दिलं, आपल्याला 100 रुपये डोनेशन परत आलं. म्हणजेच या प्रोजेक्टमध्ये यापुढे मिळणारा प्रत्येक रुपया हा आपला प्रॉफिट म्हणून पकडला जाईल. मित्रांनो, आता आपण आपली पहिली लेवल पार करून दुसऱ्या लेवलला जात आहोत. पण त्यापूर्वी हा 15 दिवसांचा क्रायटेरिया समजून घेऊया. कंपनीने प्रत्येकाला आपली पहिली लेवल पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. ह्या 15 दिवसात जर आपण काहीच काम केलं नाही, तर आपला इमिजिएट स्पॉन्सर आपल्या जागी दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक करू शकतो आणि त्याचा प्रवास चालू ठेवू शकतो. ही एक उत्तम सोय आहे, कारण यामुळे कुठेही त्याचा प्रवास थांबत नाही. मित्रांनो, आता आपण सेकंड लेवल समजून घेणार आहोत. ज्या वेळेला तुम्ही सेकंड लेवलला येता, त्यावेळी तुमच्या सोबतच्या तिघांना प्रत्येकी 3 व्यक्तींना जोडायचे आहे. समजा या तिघांनी प्रत्येकी 3 जणांना जोडले, म्हणजेच सचिन, केतन, मनाली यांनी आपली पहिली लेवल पूर्ण केली. सचिन सोबत 3, केतन सोबत 3, मनाली सोबत 3 असे 9 जण जोडले गेले. या तिघांकडे जमा होणाऱ्या प्रत्येकी ₹300 पैकी ₹100 स्वतःकडे ठेवून शिल्लक ₹200 त्यांनी त्यांच्या सेकंड अपलाईनला पाठवली, म्हणजेच तुमच्या इमिजिएट अपलाईनला. आता हे 9 जण जेव्हा आपली पहिली लेवल पूर्ण करताना प्रत्येकी 3 व्यक्तींना जोडणार आहेत, त्यावेळी त्यांच्याकडे जमा झालेल्या ₹300 100 ते स्वतःकडे ठेवतील आणि ₹200 त्यांच्या सेकंड अपलाईनला पाठवतील. आता त्यांचे सेकंड अपलाईन कोण? तर तुम्ही. इथे तुम्हाला 9 जणांकडून प्रत्येकी ₹200 मिळणार. आता तुम्हाला मिळालेल्या ₹1800 पैकी ₹1000 तुम्हाला थर्ड लेवल सिनियरला पाठवायचे आहेत. इथे तुमचं इन्कम आहे 1800 वजा 1000 800. मित्रांनो, यानंतर आपण येतो थर्ड लेवलला. 100 प्लॅनमधील सगळ्यात शेवटची आणि फायदेशीर लेवल. इथे तुम्ही आहात, तुमच्यासोबत सचिन, केतन, मनाली, त्यांच्यासोबत 9, 27 अशी एक जबरदस्त टीम तुमच्याकडे आहे. शेवटचे 27 जण त्यांच्या सेकंड लेवलवरून थर्ड लेवलला जाताना त्यांच्याकडे ₹1800 येणार आहेत आणि नियमाप्रमाणे त्यांच्याकडून तुम्हाला प्रत्येकी ₹1000 येतील, कारण तुम्ही त्यांचे थर्ड लेवल सिनियर आहात. तुम्हाला मिळत असलेल्या 27,000 पैकी 12,000 कसे डिस्ट्रीब्यूट होतात ते आपण आता बघूया. 1,500 ॲडमिन फी. लक्षात घ्या, कंपनी पहिल्यांदाच इथे आपल्याकडून पैसे घेते. 1,500 इमिजिएट स्पॉन्सरला द्यायचे आहेत. ₹1,000 ऑटो प्लॅनसाठी जातात आणि ₹100 80 आयडी नवीन रिजनरेट होतात, त्यासाठी 8,000 द्यावे लागतात. असे एकूण 12,000 वजा होतात आणि आपल्याकडे शिल्लक राहतात 15,000 मित्रांनो, थर्ड लेवल ही स्टेज 100च्या प्लॅनमधील एक जबरदस्त अचीव्हमेंट आहे, कारण इथे आपली एंट्री 1000च्या ऑटोमॅटिक प्लॅनमध्ये होते. तसेच ₹100 नवीन 80 आयडी रिजनरेट होतात. असे 250 हून अधिक थर्ड लेवल अचिव्हर्स आपल्या ग्रुपमध्ये आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने 100च्या एका कोडमधून आपलं इन्कम होतं ₹17,400. एका अकाउंटचं इन्कम 17,400 गुणिले 80 ऑटोमॅटिक आयडी टोटल होते 13,92,000 अधिक पहिल्या कोडचे 17,400. आपलं ग्रँड टोटल इन्कम होतं 14,09,400
मित्रांनो, आपण पाहिलं की थर्ड लेवल अचीव केल्यानंतर आपली एंट्री 1000 ऑटो प्लॅनमध्ये होते. इथे तुमची प्लेसमेंट भारतातल्या कोणत्याही आयडी खाली होऊ शकते आणि आपल्या अंडर भारतभरातून कुठल्याही भागातून एंट्रीज प्लेस होतात. या प्लॅनचे स्ट्रक्चर 100 प्लॅन सारखेच आहे आणि 7 करोडच्या अचिव्हमेंटचा हा एक अगदी जवळचा टप्पा आहे. या प्लॅनमध्ये लेवल 1 मध्ये तुमच्या अंडर 3 एंट्रीज आलेल्या आहेत XYZ. प्रत्येकाने तुम्हाला 1,000 डोनेशन दिलेलं आहे. तुमच्याकडे जमा झाले 3,000. त्यातले 2,000 तुम्ही सेकंड लेवल अपग्रेडसाठी डोनेट केलेले आहेत आणि तुमचं इन्कम आहे ₹1,000. मित्रांनो, ही 1000 प्लॅनची सेकंड लेवल आहे आणि प्लॅन 100 प्रमाणेच इथे तुम्हाला तुमच्या सेकंड लेवलच्या 9 जणांकडून प्रत्येकी 2,000 चे डोनेशन येते. 9 गुणिले 2,000 18,000. यापैकी 10,000 सेकंड लेवल अपग्रेड डोनेशन जाते आणि 2,000 चे 100 प्लॅनसाठी 20 नवीन आयडी जनरेट होतात आणि तुमचे इन्कम होते 6,000. प्लॅन 1000 ऑटो लेवल 3. इथे तुम्हाला थर्ड लेवलच्या 27 जणांकडून प्रत्येकी 10,000 मिळतात. एकूण 2,70,000 पैकी 15,000 ॲडमिन फी, 60,000 डायरेक्ट स्पॉन्सर आणि 21,000 चे 210 ऑटो आयडी रिजनरेट होतात. एकूण 2,70,000 वजा 94,000 1,74,000 अधिक 210 आयडी. अशा पद्धतीने 1000 प्लॅनच्या एका अकाउंटचं इन्कम 1,81,000 पर्यंत जातं. So here is a small recap. 100 income plan from first ID 17,400. Total regenerated 310 IDs, 80 IDs from 100 and 230 IDs from 1000 plan. So total 310 IDs into 17,400 comes to 53 lakhs 94,000. So here is the recap. 1000 income plan from first ID rupees 1,81,000. Total regenerated 310 IDs, 80 IDs from 100 and 230 IDs from 1000 plan. Sponsor income 60,000. Total 2,41,000. Total income 310 IDs into 2,41,000 comes to 7 crore 47 lakhs 10,000. So total income from 1000 plan is 7 crore 47 lakh 10. Total income from 100 plus 1000 plan 53 lakhs 94,000 plus 7 crore 47 lakh 10,000 comes to 8 crore 1 lakh 4,000. तर मित्रांनो, 100 रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट पासून सुरू झालेला हा प्लान 8 करोड पर्यंत येऊन थांबलेला आहे. तुम्हाला जर प्लान समजला असेल, आवडला असेल, पटला असेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊ शकता. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलंय त्यांच्याशी बोला. त्यांच्याकडे जर उत्तरं नसतील तर त्यांच्या सिनियरशी बोला. पण मी शेवटी एवढंच म्हणेन, समझ गए तो पैसा ही पैसा, नहीं समझे तो फिर पहले ही जैसा. मित्रांनो, झटपट निर्णय घ्या. जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे तो भूतकाळात काय घडलं याचा विचार न करता वर्तमान आणि भविष्यकाळाचा विचार करून पुढे चालतो. धन्यवाद.